भुसावल में मीडिया से बातचीत के दौरान राज्य मंत्री संजय सावकार ने कहा कि मुक्ताई नगर में रक्षा खड़से के नेतृत्व में बीजेपी की मजबूत पकड़ है और उनके नेतृत्व में सत्ता आएगी। साथ ही नगरपालिका परिषद में पानी, सड़क, लाइट और रोजगार के अवसर सुनिश्चित किए जाएंगे। दूसरी ओर सावकार के इस बयान पर पलटवार करते हुए विधायक मंगेश चौहान ने एकनाथ खड़से पर तंज कसा और कहा कि मुख्यमंत्री पद के दावेदार होने के बावजूद खड़से चुनाव जीतने में असफल है और मुद्दों से भटक रहे हैं। चौहान ने जामनेर का उदाहरण देते हुए साधना महाजन की लगातार जीत का हवाला दिया और खड़से से आत्मपरीक्षण करने को कहा। रक्षात खड़से स्ट्रॉंग आहेत, त्यांच्या बलबूतावर तिथे लढतायत आणि मला खात्री आहे की रक्षा खडसेंच्या नेतृत्वामध्ये तिथे भारतीय जनता पार्टीची नगरपालिका ताब्यात येईल। भाऊ, तुमचा भुसावळमध्ये काय नेमकं विकासाचं विजन आहे निवडणुकीमध्ये? नगरपालिका म्हटलं की बेसिक गोष्टी असतात, इथे काही असं मोठ्या मोठ्या गोष्टी मी सांगणार नाही, पण बेसिक गोष्टी असतात की चांगले पाणी मिळालं पाहिजे, चांगले रस्ते झाले पाहिजे, दिवाबत्तीची सोय झाली पाहिजे, आरोग्याच्या सुविधा चांगल्या झाल्या पाहिजे, नवीन रोजगाराच्या संधी कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे, या सगळ्या आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचा ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत। एक मोठं काम म्हणजे आदरणीय देवेंद्रजींनी भुसावळसाठी आता पुढच्या महिन्यात जानेवारीत दावोसमध्ये जाणार आहे, तिकडनं आल्यानंतर भुसावळसाठी एक टेक्स्टाईलचं एक युनिट इथे मंजूर करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये। त्याच्यामुळे मला आनंद आहे की एक चांगलं युनिट इथे येईल आणि अजून बेरोजगारीला सोडवण्यासाठी मदत होईल। भाऊ, भुसावळमध्ये अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही आहे, आता तो आज निवडणुकीमध्ये पुन्हा मुद्दा तो आता समोर आलेला आहे पाण्याचा। भुसावळची पाणी पुरवठा योजना ही 1957ची पाणी पुरवठा योजना आहे। त्यावेळेस लोकसंख्या ही 25,000 होती आणि 50,000 लोकसंख्या होणार असं गृहीत धरून ती पाणी पुरवठा योजना होती। आज 2025 आला तरी तीच पाणी पुरवठा योजना चालते। शहर जवळपास 2-2.25 लाखाच्या वर गेलेलं आहे। शहराची लोकसंख्या तर वाढलीच आहे, परंतु शहराचं विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि अजूनही योजना तीच चालू आहे। म्हणून मागच्या टर्ममध्ये जेव्हा भाजपची सत्ता आली त्यावेळेस आम्ही अमृतची योजना या शहरासाठी आणलेली। त्याचं टप्पा 1चं काम सुरू झालेलं होतं, कॉन्ट्रॅक्टरचे प्रॉब्लेम झाले म्हणून त्याच्यावर आता कारवाई करण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आलेले आहे। टप्पा 2चं काम अगदी जोरात सुरू आहे आणि टप्पा 1चंही काम कारवाई झाल्यानंतर त्याचेही काम तातडीने हातात घेऊन येणाऱ्या 18 महिन्याच्या आतमध्ये भुसावळकरांना आम्ही पाणी देणार। रंगी सामना जो आहे तो होतो आहे। खडसेंनी देखील एक संयुक्त पत्रकार परिषद घेत तुमच्या विरोधात ताकद लावलेली आहे, काय कोणाचं मुख्य आव्हान वाटतं? आमच्यापुढे काही कोणाची आव्हानं नाही आहे, आम्ही त्या आव्हानांना नेहमी समोर जातो। विधानसभेलाही अशीच आव्हान होतं आमच्यासमोर, पण भुसावळकर जनता इतकी सुज्ञ आहे, त्यांना जे करायचं तेच करते आणि या नगरपालिकेलाही भुसावळकरांची जनता बरोबर जे करायचं ते करेल। भाऊ, रजनीताईंनी त्यांच्या भाषणात खंत व्यक्त केलेली आहे, भुसावळ शहर वाढत आहे, मात्र जे काही नवीन नवीन योजना आणायच्या आहेत किंवा नाट्यगृह असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे, तर वाढीव जे काही आहे जागेचा प्रस्ताव भुसावळातून विस्तारित व्हावं याचा प्रस्ताव साकडं तुम्हाला घातलेला आहे। त्यांनी विनंती केली, हद्दवाढीचा प्रस्ताव हा ऑलरेडी शासनाकडे गेलेला आहे, याच्यापूर्वी तो गेलेला होता, पण त्याच्यात काही त्रुटी म्हणजे सगळ्या बाजूची जी गावं आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केली होती, त्याच्यामुळे हद्दवाढी मोठ्या प्रचंड प्रमाणात झाली होती, म्हणजे आजच महापालिका होऊन गेली असती ती, म्हणून शासनाने तो नाकारला, त्याच्यात सुधारणा करायला सांगितली की जर एवढी मोठी हद्दवाढ केली तर ती महापालिकाच होऊन जाईल आणि आज रोजी ते शक्य नाही आहे, म्हणून त्यांनी तो प्रस्ताव परत पाठवला। सगळ्या त्रुटी दूर करून पुन्हा प्रस्ताव पाठवला गेला आहे। कदाचित जर आचारसंहिता अजून एखाद महिना लांबली असती तर 100% हद्दवाढीचे प्रस्ताव सँक्शन झालेला असता, होऊन जाईल तो काही दिवसात। तुम्ही वस्त्रोद्योग मंत्री आहात, भुसावळसाठी MIDC तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आताच भाषणामध्ये मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की टेक्स्टाईल मिनिस्टर म्हणून लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जानेवारी महिन्यात ते दावोसला जात आहेत आणि एक चांगला प्रोजेक्ट ते भुसावळसाठी देणार आहेत। मला अतिशय दुःख आहे की जे अभिनेते हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये माझ्या आवडीचे होते, एक अमिताभ ते आज आहेत, त्यात दुसरे धर्मेंद्र होते, दोघांची जोडी बऱ्याचशा सिनेमात आपण पाहिली असेल, त्यातले हिमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र हे सगळ्यांना सोडून गेल्याचं अतिशय दुःख आहे। फिल्म इंडस्ट्रीमध्ये अतिशय हँडसम चेहरा म्हणून आदरणीय धर्मेंद्रजी यांची ओळख होती। त्यांनी आपलं शरीर सुदृढ कसं ठेवावं याचे धडे त्या काळापासून आताच्या युवा पिढीपर्यंत सगळ्यांना दिले आणि एक चांगला अभिनेता आपण गमावला असं मला म्हणावं लागेल। साहेब काय बोलता नाही बोलता याच्यापेक्षा म्हणजे एखादी गोष्ट जर मेरिटच्या आधारावर दिली तर ती गोष्ट आपण एक समजू शकतो। म्हणजे सर्वे आता देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं की आम्ही सर्वे केलेत, संजू भाऊंची सावकारांची पत्नी म्हणून ही उमेदवारी नाही तर एक आम्ही मेरिटच्या आधारावर निर्णय दिला।
आता त्यांच्या काळात तुम्ही पहा की ज्या उमेदवाऱ्या झाल्या होत्या म्हणजे दूध संघाचं चेअरमन, त्यांचं कुठलं मेरिट नव्हतं तरी झाल्यात. आता ते सगळ्यांना माहिती आहे. एकदा दोनदा तीनदा तिकीटं दिल्यानंतर बी कापण्यात आली होती. आणि खडसे पुराण तुम्ही कुठेतरी बंद करा. बघा ते काय म्हटले हे काय म्हटले याला काही अर्थ नाही. माणसं निवडून आणणं महत्त्वाचं आहे. त्यांना जर सांगितलं की तुम्ही माणसं निवडून आणा, ते सांगता त्यांनी आता विधान परिषद पदरात पडून घेतली म्हणता का आता आमच्याकडे माणसं नाही. म्हणजे त्यांनी डायरेक्ट ज्याला आपण म्हणतो की राज्याचा नेता मुख्यमंत्री पदाचा दावेदार माणूस म्हणतो की आमच्याकडे माणसं नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे. ते माणसं कुठे निवडून आणू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ते त्याच्यावर न बोलता आता कुठेतरी वेगळ्या मुद्द्यावर भरकटायचा त्यांचा नेहमीचा हा प्रश्न आहे. जामनेरच्या विषयावर त्या काय आज ते लढताय का? 6 टर्मपासून ते लढताय. साधनाताई तिथं जिल्हा परिषद सदस्य झाल्या 2-3 वेळेस, नगरपालिकेला नगराध्यक्ष 3-4 वेळेस झाल्यात. आणि ते त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने पूर्ण वेळेस मतदारसंघात ते लक्ष घालतात, फिरतात. आणि बिनविरोध आपल्याकडे निवडून यायच्या मारामाऱ्या आहेत, तिथे बिनविरोध होत आहे. हे त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं. खडसेंना फार उत्तर देण्याची वेळ नाही आहे. आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत, त्यांना घरी जाऊन बडबड करणं हाच त्यांचं काम आहे. उमेश पाटील यांनी एक भाषणामध्ये किंवा बाईटमध्ये बोललेलं आहे की लाडकी बहीण योजना ही भाजपाने आणली, मात्र आता लाडकी बायको योजना देखील आणली आहे. एकीकडे बघायला गेलं आता त्यांनी त्यांच्या बायकोसाठी पक्षाच्या विरोधात काम केलं, बायकोला तिकीट दिलं नाही. म्हणजे तुम करे तो रास दिला आणि दुसरा करे तो कॅरेक्टर दिला, असं कसं चालेल? ते ज्या तिथे लढताय ते 60 वर्षापासून त्या घराचं घराणेशाही आहे तिथं, पण ते पण परिवारातनंच ते तिकीटं मागताय. म्हणजे आपल्याकडे आपण कोणाकडे जर बोट दाखवतो तर 4 बोटं त्यांच्याकडे असतात. प्रतिभा चव्हाण माझी बायको म्हणून नाही, तुम्ही पण जाऊन मतदारसंघात विचारा. असं कुठलं घर नसेल, गल्ली नसेल, मोहल्ला नसेल, परिसर नसेल, भाग नसेल, गाव नसेल की जिथं तिथे पोचते नाही, काम पोचतं नाही. रात्रंदिवस ती लोकांमध्ये राहते. आता ती माझी बायको आहे म्हणून तिच्यावर अन्याय करण्यापेक्षा मेरिट पण तपासा. त्यांनी पण सर्वे पाहिलेत, सगळं पाहिलं आहे. संजय भाऊंच्या विषयावर बी तसंच झालेलं आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याची स्वतः सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्या मुद्द्याला मला असं वाटतं की त्यांच्या मनात ती खदखद आहे. त्यांच्या मनात जे घडलं नाही ते काही लोकांसोबत घडतं आहे, लोकांमध्ये राहत आहेत, ते घडताना दिसतंय. त्याच्यामुळे ते स्वाभाविक संजय भाऊंवर, माझ्यावर, गिरीश भाऊन बोलणार आहे. असं देखील बोलले त्यांना एकच सांगा किती माणसं निवडून आणतात ते पहा म्हणा. त्यांचे उबाटाचे 1-2 लोक तर निवडून येऊ द्या, मग बोलू आपण त्याच्यावर. चॅलेंज त्यांना. अरे बाबा चॅलेंज नाही, त्यांची परिस्थितीच अशी आहे. त्यांनी उबाटावर उभे केलेले उमेदवार 2-3 त्यांचे उबाटाचे जे लोक आहेत ते 2-3 उमेदवार निवडून आणले का मी समजेल की उन्मेष पाटील एकदम जोरात माणूस आहे. 2-3 उमेदवार फक्त, ते 1-2 लोक आहे त्यांचं स्वतःचं मेरिट आहे. बाकी यांनी दिलेले जे उबाटाचे उमेदवार आहेत निवडून आणल्यावर आपण 3 तारखेला 3 वाजेपर्यंत सगळे निकाल स्पष्ट होतील. 3 तारखेला तुम्ही त्यांना जाऊन विचारा, त्यांची उत्तरं तुम्हाला सांगतो. हा धनशक्तीचा विजय आहे. अजून ते ठराविक 4-5 वाक्य आहे. हे मागच्या वेळेस मी तेच सांगितलं, उद्या तेच सांगतील. त्यांनी 2-3 माणसं निवडून आणली ना, मी समजेल की उन्मेष पाटील एकदम जोरात माणूस आहे. दादा पाचोऱ्यात सेना भाजपची टशन सुरू आहे. ते 40 गावमध्ये येऊन सभा घेतील असं देखील त्यांनी त्यांचं काम करावं. मी कसं म्हणू त्यांना, मी मागेही सांगितलं. आता मी इथं आलो भुसावळला, आमच्या पक्षाचं आम्ही काम करतोय. संजय भाऊ 40 गावाला आले, त्यांच्या पक्षाचं ते काम आम्ही दोघं तिथं करतोय. त्यांनी यावं, आप्पांनी. मी असं थोडी म्हणणार की आप्पा तुम्ही येऊ नका. त्यांनी सभा